गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमधला वाद विकोपाला। विधिमंडळाच्या लॉबीतच आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांवरती कारवाईची मागणी। विधान भवनाच्या लॉबीत घडलेली हाणामारीची घटना चुकीची। राड्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या राड्याची विधानसभा अध्यक्षांकडून गंभीर दखल। विधान भवनातल्या पोलिसांकडून मागितला अहवाल। उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। त्रिभाषा सूत्र आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भात दोघांमध्ये चर्चा। हिंदीची सक्ती हवी कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना भेट दिलं। भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंवर कारवाईसाठी शिवसेना आक्रमक। विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्याची शक्यता, तर दम असल्यास कारवाई करून दाखवण्याचं आदित्य यांचं आव्हान। महाविकास आघाडीचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार। जनसुरक्षा विधेयकावरती स्वाक्षरी करू नये अशी विनंती करणार। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। विधानसभेत पेनड्राईव्ह दाखवत नाना पटोलेंकडून हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित। हनी ट्रॅप प्रकरणी सरकार गंभीर नसल्याचा आरोप, तर आपल्या कुणालाही ब्लॅकमेल करायचं नसल्याचं विधान। राईट टू रिप्लायवरनं विधानसभेत तुफान राडा। आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीच नाहीत, आम्हाला सरकारकडनं उत्तरं हवी आहेत। हातवारे केल्यानंतर भास्कर जाधवांसह आदित्य ठाकरे आक्रमक। दिनू मोरियानं तोंड उघडलं तर अनेकांचा मोरिया होईल। मिठी नदीच्या घोटाळ्याच्या मुद्द्यावरनं एकनाथ शिंदेंचा खोचक टोला। बुमरेंच्या चालकाच्या नावावरती 500 कोटींची 8.5 एकरांची जमीन। नियम डावलून जमीन घेतल्याचा इम्तियाज जलील यांचा आरोप। चौकशी करण्याची मागणी।